everyone, this is Swati and welcome back to my YouTube channel Swati's Kitchen and Lifestyle. I really hope की तुम्ही सगळे छान मस्त मजेमध्ये असाल. आणि आजचा व्हिडिओ जो आहे तो मी तुमच्यासोबत सुरू करते अनबॉक्सिंगपासून. मी रेवासाठी घेतलेलं आहे हे पोर्टेबल कपाट, म्हणजे की प्लास्टिक शीट्समध्ये आहे, ज्या शीट्स तुम्हाला एकमेकांमध्ये गुंतून अटॅच करायच्या आहेत आणि त्याच्यापासून छान असं मस्त तुमचं वॉर्डरोब तयार होतं. हे 12 कप्प्यांचं वॉर्डरोब आहे, जे की तुम्ही म्हणजे डिवाइडही करू शकता, म्हणजे 3-3चे कप्पे करू शकता किंवा 4-4चे 3 कप्पे, 6चे 2 कप्पे असं वेगळं वेगळंही करू शकता. यामध्ये व्हाईट कलरचे जे अटॅचिंग हुक्स आलेले आहेत ना, तेही तुम्हाला खूप जास्त प्रमाणामध्ये दिलेले आहेत, म्हणजे एक एक्स्ट्रा सेट दिलेला आहे. जर तुम्हाला सेपरेट अटॅच करायचं असेल किंवा जर त्याचा तुटला असेल एखादा सेट वगैरे, तर तुम्ही परत तोही अटॅच करू शकता. ॲक्च्युली मटेरियल छान आहे, जास्त तुटण्यासारखं नाही आहे, पण हे दिसायला खूप अट्रॅक्टिव्ह आहे. आणि यामध्ये तुम्ही फक्त कपडेच ठेवू शकता, म्हणजे हे फक्त क्लॉथ वॉर्डरोब सेटच आहे. यामध्ये तुम्ही जास्त जड वस्तू ठेवू शकत नाहीत. मग त्याच्यामुळे काय होतं, या शीटवरती जास्त वजन पडतं आणि त्या एकमेकांपासून मग त्या एकमेकांपासून अशा डिसअसेंबल होतात. मग ते व्हाईट कलरचे जे कनेक्टिंग प्लास्टिक असतं ना, ते तुटतं आणि मग ते शीट्स एकमेकांमध्ये परत शीट्स वेगळ्या होतात. तुम्ही पुस्तकं वगैरे ठेवायला गेलात किंवा काही हेवी वस्तू सामान ठेवायला गेलात ना, तर ह्या शीट एकमेकांपासून वेगळ्या होतात आणि त्या मग थोडं डिसअसेंबल होतं सगळं. त्यामुळे हे कपाट तुम्हाला फक्त कपड्यासाठीच वापरता येईल. म्हणजे मी हे वापरलेलं आहे, त्यानंतरच व्हिडिओ बनवते आणि त्यानंतरच तुमच्यासोबत शेअर करते. आणि हा पूर्ण 12 कप्प्यांचं कपाट असल्यामुळे पिंक कलरच्या शीट खूप जास्त आलेल्या आहेत आणि त्या फिक्स बसाव्यात, टाईटली बसाव्यात, त्यासाठी तुम्हाला एक हॅमरही दिलेलं आहे. त्याचा उपयोग करून थोडंसं तुम्ही टाईट त्याला बसवू शकता. मला सुरुवातीला जेव्हा ॲक्च्युली याची काही आयडिया नव्हती, मी एकटीनं हे कपाट बसवलं आणि मला कंप्लीट 2 तास लागले होते हे बसवायला. कधी तुटायचं, कधी निसटायचं आणि मग ते व्यवस्थित एकदम टाईटली बसत नव्हतं. आणि म्हणजे प्रत्येक गोष्ट तुम्ही टाईटली अटॅच करत गेलात ना, तरच पुढची गोष्ट व्यवस्थित बसत जाते. नाहीतर मग पुढचं बसलं जातं, मागचं निसटलं जातं, असं व्यवस्थित नाही टाईटली बसवलं तर. आणि याच्यामध्ये ॲक्च्युली मॅन्युअल दिलेलं नाही आहे त्यांनी, फक्त एक शीट दिली आहे की तुम्ही असं लावा. पण जेव्हा तुम्ही लावत जाल ना, तेव्हा तुम्हाला आयडिया येत जाते की कसं लावायचं. एवढं काही याच्यामध्ये हार्ड नाही आहे लावायला, पण थोडंसं वेळ लागतो. थोडंसं टाईट बसवायचं म्हणलं तर मग थोडा वेळ लागतो. त्याच्यामध्ये मॅग्नेट्स पण दिलेले आहेत, म्हणजे जेव्हा तुम्ही याचा दरवाजा लावल्यानंतर तो दरवाजा तसाच लावलेला राहावा, चिटकून ठेवा, म्हणून मध्ये मॅग्नेट्स पण दिलेले आहेत चिटकवायला. आणि 3 हँगर दिलेले आहेत, म्हणजे रॉड टाईप 2 हँगर्स आहेत. कपडे वगैरे अडकवू शकता, असं सेपरेट स्टीलचं वेगळं एक हँगर दिलेलं आहे. शेवटला अक्षरशः मी थोडी कंटाळले होते, कारण खूप जास्त त्याला मेहनत लागत होती. एकटीनं करण्याचं काम नाहीच आहे. मी अगदी एक्साइटमेंटमध्ये हे उघडलं होतं की मी एकटी करू शकेल, मी करते आणि मस्त लावता येईल. आणि रेवाही खूप जास्त एक्सायटेड होती की लवकर लाव मम्मी, मला बघायचं आहे, पुढे अरेंज करूया. लहान मुलांचं कसं असतं ना, एखादी गोष्ट नवीन त्यांच्यासाठी घेतली तर ती त्यांना पटकन लगेच वापरायची असते किंवा बघायची असते, उघडायची असते. तसं तिचंही होतं, म्हणजे सगळ्यांचंच तसं असतं. मलाही थोडी एक्साइटमेंट होती की कसं कपाट निघतंय किंवा कसं दिसतंय हे लावल्यानंतर. आणि माझ्याकडे जो स्पेस आहे, म्हणजे जेवढा मी काउंट केला होता की एवढ्या स्पेसमध्ये हे बसलंच पाहिजे, तेवढ्या स्पेसमध्ये बसल का नाही हे पण मला थोडासा डाऊट होता. म्हणून म्हटलं की चला पटकन लावूया. आणि राघवही या वेळेमध्ये झोपला होता. म्हटलं झोपल्यानंतर हे काम होऊन जाईल माझं. हे दुपारच्या वेळेला आलं होतं आणि मी राघव झोपल्यानंतर हे जेव्हा लावायला घेतलं, तो जेवढा 2 तास झोपला होता तेवढा 2 तास मला हा कपाट लावायलाच लागला. त्यामुळे मग स्वयंपाक वगैरे सगळं बाजूला राहील. मग फक्त कपाट लावून घेतलं आणि दरवाजे मी साईडला ठेवले याचे. आणि दुसऱ्या दिवशी मग सकाळी सगळं आवरल्यानंतर त्याचे दरवाजे मी लावले. आणि जेवढ्या जागेमध्ये मला हे बसवायचं होतं, अगदी तेवढ्या जागेमध्ये हे परफेक्टली बसलेलं आहे. म्हणजे बेडरूममध्ये जे माझे वॉर्डरोब्स आहेत, त्याच्या साईडला मला तेवढ्या जागेमध्येच हे बसावं अशी माझी इच्छा होती. मग ते तिथं बसलं, एकदम आरामात बसून गेलेलं आहे. तर 12 कप्पे असे दिलेले आहेत आणि 12 कप्प्यांमध्ये मी राघव आणि रेवा दोघांचेही सामान, म्हणजे कपडे, ॲक्च्युली मोस्टली काय होतं ना, इतके सारे कपडे असतात की मग ते जर आपण ठेवले ना, तर लक्षातही राहत नाहीत की आपल्याकडे एवढे सगळे कपडे आहेत. आणि मुलांची वाढ खूप जास्त लवकर होत असते, उंची वाढते, त्यांची तब्येत वगैरे वाढते किंवा कमी होते. त्यामुळे एका वर्षभरामध्येच कपडे त्यांना येत नाहीत, असं होतं. म्हणून आहेत तोपर्यंतच ते समोर दिसले की आपण घालतो आणि ते वापरले जातात. म्हणून मग मी हे कपाट घेतलेलं आहे. त्याचबरोबर नेक्स्ट डेला हे डायपर पण आलेले आहेत राघवचे. हे डायपर ॲक्च्युली मी फ्लिपकार्टवरून मागवलेले आहेत. फ्लिपकार्टवरती सुद्धा 10 मिनिट डिलिव्हरी चालू झालेली आहे. जसं मी ब्लिंकिट्सवरून वगैरे मागवते. काही गोष्टी इन्स्टंटली पाहिजे असतात आपल्याला, म्हणजे लक्षात राहत नाहीत की संपत आलेल्या आहेत किंवा संपलेल्या आहेत. त्यामुळे मग त्यासाठी आपण बाहेर नाही जाऊ शकत. तर ब्लिंकिट, झिप्टो वगैरे ह्या खरंच खूप चांगल्या वेबसाईट आहेत, म्हणजे माझ्यासाठी तर खूप उपयोगाच्या पडतात.
Flipkartवरती सुद्धा 10 मिनिट्स डिलिव्हरी आत्ता इकडे आमच्या एरियामध्ये स्टार्ट झालेलं आहे. त्याच्यामुळे म्हटलं बघूया मागून काय कसं भेटतं. तर मी त्याच्यावरून हे डायपर्स मागवले होते आणि हे क्लुडोज कंपनीचे डायपर्स मी पहिल्यांदाच मागवलेले आहे. पॅम्पर किंवा हगीज या दोन्हीपैकी कुठले तरी एक डायपर मागवत असते, पण फर्स्ट टाईम मी हे डायपर मागवलेले आहेत. तर कसे निघतात, तुमच्यापैकी कुणी हे वापरले असतील तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा की हे कसे आहेत ते. आणि हा 62चा पॅक आहे, लार्जमध्ये घेतलेला आहे मी. 62 ह्याच्यामध्ये डायपर्स आहेत आणि मला हा काहीतरी 500च्या आसपास पडलेला आहे. दुसऱ्या दिवशी नेक्स्ट डेला जेव्हा रेवा स्कूलला वगैरे गेली तेव्हा मी माझं स्वतःचं एक DIY करत बसले होते आणि DIY करताना थोडं म्हटलं शूट करावं आणि करताना थोडंसे इथे ऊद वगैरे लावली होती. साईडला वातावरण छान असलं की छान वाटतं. माझ्याकडे कार्डबोर्ड खूप जास्त प्रमाणामध्ये पडला होता. मग त्याचे असे सर्कलमध्ये मी कटिंग केलं आणि रेवाचा एक जुना ड्रेस होता, त्याचा तो ड्रेस मला टाकून द्यावासा वाटत नव्हता, म्हणून एक आठवणीसाठी त्याचा मी कपडा कट करून घेतला आणि याच्यावरती राऊंड असा शेपमध्ये लावलेला आहे आणि त्यावरती मी थोडेसे डिझाईन्स वगैरे करणार आहे. फायनल लुक मी तुम्हाला दाखवेलच. ग्लू गननी असं चिटकवून घेतलेलं आहे. फायनल लुक मी तुम्हाला नंतर दाखवेलच. जोपर्यंत होतं तोपर्यंत करून घेतलं. आणि काल सगळ्या भाज्या आणल्या होत्या विकेंडमध्ये. मग त्या भाज्या मी काय करते, मोस्टली बीट, मुळा किंवा मक्याचं कणीस वगैरे जे आहे ना, ते जास्त दिवस टिकून राहत नाही, ते खराब होतं. त्यामुळे मी काय करत असते, एकदाच ते त्यांना सगळं खिसून घेते आणि व्यवस्थित एअरटाईट डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवते. मग त्याच्यासाठी मी माझ्याकडे जे बजाज फूड प्रोसेसर आहे त्याचा वापर करते. सगळ्यात पहिल्यांदा तर मी छान असं त्याच्यावरचं स्किन थोडंसं काढून घेतलेलं आहे. सकाळी नाश्त्याला शिरा केला होता. शिरा खरं तर सगळ्यांच्याच आवडीचा आहे. मलाही खूप आवडतो, रेवाला आणि आभयलाही आवडतो आणि शिरा हा पटकन होतो, म्हणजे 10 मिनिटामध्ये सगळा शिरा होऊन जातो. रवा मी एकदाच सगळ्या आठवड्याभराचा भाजून ठेवत असते. बारीक रवा असो किंवा मोठा रवा असो उपम्याचा, तो मी भाजून ठेवते. संपला की भाजून ठेवते, म्हणजे इन्स्टंटली पटकन एक 10 मिनिटामध्ये. सकाळी जर घाई असेल किंवा उठायला थोडा उशीर झाला आणि लवकर नाश्ता बनवायचा तर त्यावेळेला शिरा करता येतो. शिरा पटकन होतो. तुपामध्ये सगळा रवा मी आठवड्याभरासाठी भाजूनच ठेवते. तर आमच्यासाठी शिरा बनवला होता आणि राघवसाठी थोडा रवा भाजल्यानंतर साईडला काढला आणि त्यामध्ये गूळ टाकून मी मिक्सरमध्ये फिरवलं. राघवलाही आज गुळाचा मस्त शिरा खाऊ घातलेला आहे.
त्यानंतर त्याचा प्ले टाईम असतो. मस्तपैकी तो खेळतो आलोकसोबत आणि रेवासोबत. मग मी आज धपाटे करायला घेतले होते. वीकेंड असल्यामुळे काहीतरी नवीन छान चमचमीत खायची इच्छा होती. त्यामुळे मग धपाटे करायला घेतले. मस्त रेवा खरं तर जास्त तिखट खात नाही, पण मी थोडं तिला सवय लावते. आणि ह्या ज्या हिरव्या मिरच्या आहेत त्या जास्त तिखट नसतात, त्यामुळे त्या हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत. कोथिंबीर, अद्रक, लसणाची पेस्ट वगैरे घेतली आणि छान असं कणिक मळून घेतली आहे. मळून घेतल्यानंतर एक 10-15 मिनटं त्याला थोडं भिजत ठेवलं आणि त्यानंतर धपाटे करायला घेतले. मग आज मस्तपैकी वरण, भात आणि धपाटे, दहीसुद्धा होतं सोबत. तर हा होता माझा छोटासा ब्लॉग. तुम्हाला आवडला असेल, इथपर्यंत पाहिला आहे तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. भेटूया पुढील ब्लॉगमध्ये. टिल देन टेक केअर. बाय.